गुड मॉर्निंग. आज अचानक व्लॉग करायला घेतला आहे कारण अभिचं शूट आज लवकर संपणार आहे. सो तो जाता जाता मला म्हणाला की आपण कुठेतरी जेवायला जाऊया. सो लंच डेट असं होऊ शकतं आहे. पण आमच्या वेळा एवढ्या वेगळ्या आहेत. म्हणजे मी 11:30ला जेवते आणि तो 1:30-2 कधीही जेवतो. त्यामुळे कदाचित मी जेवूनच जाईन असं म्हणते. पण जर वेळेत संपलंच त्याचं शूटिंग तर नक्की जाऊ आणि एका खास ठिकाणी आम्ही जाणार आहोत असं मोघम ठरलं आहे. त्यामुळे बघूया. आता माझं सगळं आवरून झालं आहे. आय मीन जिम वर्कआउट झालं आहे, त्याच्यानंतर चहा कॉफी सगळं झालं आहे. आमची पात्र अशी बसलं आहे. त्याचे उद्योग चालले आहेत. खूप छान असं ऊन आलं आहे. हे बघ दाखवते थांबा. हे असं जे ऊन आहे ते आमच्याकडे फक्त आता जानेवारीपर्यंत मकर संक्रमणापर्यंतच येतं. त्यामुळे तेव्हा मी भसभस सगळी झाडं अशी उन्हात ठेवून घेते, कारण नंतर वर्षभर काही ऊन येत नाही घरात. प्रकाश खूप आहे पण ऊन नाही येत. आणि हे नवीन जेड एक आलेलं आहे. जेड मला खरंच खूप भीती वाटते कारण माझ्याकडे ते राहत नाही. म्हणजे कितीही पाण्याचं व्यवस्थित नियोजन केलं, ऊन असेल तर उन्हात ठेवलं तरी काही ना काहीतरी घडतं आणि ते जातं. त्यामुळे मला खूप लागतं ते माझ्या मनाला आणि मी जेड अवॉइड करते. मला एक खूप छान बोन्साय असं जेड पण गिफ्ट दिलं होतं ग्रीनऑराने, पण समोर तेही नाही जगलं. मला खूप माझा जीव तुटला त्याच्यासाठी की काय आता काय करू हे असं झालं. पण हे परत ते गेलं आणि नेक्स्ट डे हे मला मिळालंय. सो मी याला जपण्याचा प्रयत्न करणार आहे. पण नक्की काय घडतं मला माहित नाही. तुम्हाला जर माहिती असेल जेडसाठी नक्की काय घातक ठरतं किंवा जेड वाचवण्यासाठी नक्की काय करायला हवं तर प्लीज प्लीज मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर असं हे छान ऊन एवढ्यासाठी आहे कारण ते खूप रेअर आहे माझ्या घरात. त्यामुळे ते ऊन आलं की मला खूप छान वाटतं. सो असं सगळं झालेलं आहे. आता फक्त आंघोळ पूजा राहिली आहे आणि बाय दॅट टाईम अवीचा फोन आला तर छान तयार व्हायचं आहे आणि मग जायचं आहे. नाहीतर मग जेवून घ्यायचं आहे आणि मग तयार होऊन जायचं आहे. बघूया नक्की काय घडतं. झोपायच्या मार्गावर आहे. तुम्हाला एक नवीन झाड दाखवायचं होतं. ते बघा झोपलं. पंखा लावायचा आहे आता. शेपटी हलवत झोपेल आता. झोपलं. तुम्हाला एक झाड दाखवायचं होतं. थांबा दाखवते. तर असं हे झाड आहे. ग्रीनऑराने मला हे गिफ्ट दिलं आहे. त्यांची नर्सरी आहे. ग्रीनऑरा हे पेज आहे, ते तुम्ही चेक करू शकता. अर्थात बरीच जणं म्हणतात की असं बोन्साय ठेवू नये, ते चांगलं नाही. पण मला असं वाटतं की झाड हे झाड आहे, एनर्जी आहे आणि ही क्रिएटिव्हिटी आहे. सो आपण रिस्पेक्ट करूया. आणि आपण नाही केलं पण आलं आहे आपल्या घरात तर त्याला छान जपलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का हे कुठलं झाड आहे? गोड आहे बिचारं. त्याला मी छान जपणार आहे. आणि हे आमचं बाळ आधीचं. मला एक झाडांचा व्हिडिओसुद्धा करायचा आहे. हे छोटूसं आलं आहे. करेन निवांतपणे. हे ऑर्किड आहे. हे श्वेता मेंदळेने माझ्या बर्थडेला दिलं होतं. आणि हे ते जेड. ओके. आंघोळ झाली आहे, पूजा झाली आहे. 12 वाजलेत ऑलमोस्ट. अवीचा काही फोन आला नाही अजून. त्याचं शूटिंग संपलंच नाही आहे. सो आता मी जेवून घेणार आहे. आज सिंधूने छान ज्वारीच्या इडल्या केल्यात आणि सांबार आणि 2 चटण्या आहेत वेगवेगळ्या. तर इडली म्हणजे मला अगदी प्रियच आहे. सो बघते आता या ज्वारीच्या इडल्या कशा झाल्या आहेत आणि त्या छान झाल्या असतील म्हणजे असतीलच तर त्या तुमच्याबरोबर शेअर करेन नंतर की त्या कशा करायच्या. तर आता मी जेवून घेते. अवीचं माहीत नाही शूटिंग कधी संपणार आहे. सांबार आहे, त्यानंतर ही एक चटणी आहे, ही एक चटणी आहे आणि अशा इडल्या आहेत. जेवून घेऊया. कैसे बनाई बता.
वो ज्वारी का, ज्वारी है ना, ज्वारी बोलते ना, ज्वारी ज्वारी, उड़द दाल, बस इतना ये पानी में भिगो के रखने का। हाँ, भिगो के रखने का। शाम को मिक्सर में, मतलब चावल काटा कैसे बनाते हैं, कैसे ग्राइंड करके रख देना। नाइस नहीं करना, थोड़ा रफ करना पड़ेगा। फिर बस सुबह करना, सुबह बारे रखना पड़ेगा। सुबह आपको चाहिए थोड़ा सा छोटा सोडा थोड़ा सा, वो नमक डाल के मिक्स करके। आपको इडली चाहिए, डोसा चाहिए, जो बाय चाहिए बनाओ। अच्छा बना है, मतलब ये रुपये का अच्छा है, सबका अच्छा है, अच्छा बन रहा है। अवीचं शूटिंग अजून काही संपलं नाहीये। आत्ता तो शॉर्टसाठी गेलाय, त्याच्यामुळे थोड्या वेळाने संपेल होपफुली। आम्ही असे आरलोय आणि मला पण आता खूप झोप येते, त्यामुळे मी कदाचित डुलकी काढेन। लंच डेट वगैरे जी काही ठरली होती ती काय होत नाही आता, कारण आत्ताच 2 वाजलेत। त्यामुळे माहिती नाही आता पुढे काय घडतंय, काय करणार आहे, तर बघूया काय घडतंय। तोपर्यंत एक डुलकी काढूया। माझी झोप झाली आहे, तरी अवीचं शूटिंग अजून संपलं नाही आहे। अवी झोपलोय, सगळं झालंय, आता चहा पिते। मला वाटत नाही कुठे बाहेर जाणं होईल, बघूया। मीन टाईम या सगळ्या वेळामध्ये मी नायकावर काजल ऑर्डर केलं होतं, जे फास्ट डिलिव्हरीमध्ये 2 तासात आलं आहे, कारण सगळीच काजळं संपली होती माझी। मी जस्ट हबचं पण ट्राय केलं मधल्या काळात, चांगलं आहे। रेनेचं आणलं होतं ते मला समोर तेवढं अजून, माझी ऑइली स्किन असल्यामुळे असेल मे बी, पण ते छान वाटत नाही, म्हणून मी आज पुन्हा ऑर्डर केलं आहे, दाखवते। अच्छा, मी 2 वेगवेगळी काजळं ऑर्डर केली होती। एक तर नायकाचं एम ब्लॅक होतं आणि दुसरं मला वाटतं के ब्युटीचं होतं, तर नायकाची आली आहेत 3 आली आहेत, 3 इंटेन्स ब्लॅक। तुम्ही मला सारखं विचारत असता की मी कुठलं काजळ वापरते, तर मी मोस्टली हे इंटेन्स ब्लॅकवालं नायकाचं ब्लॅक मॅजिकचं वापरते। इंटेन्स ब्लॅक आहे, वॉटरप्रूफ आहे, स्मच प्रूफ आहे आणि 24 आवर लॉंग स्टे आहे। आपण लावून बघूया। चला, काही नाही तर शॉपिंग तरी झालंय आणि काहीतरी एक घडलंय आयुष्यात। अवीचा आत्ताच फोन आलाय, आत्ता म्हणजे आता 2:45 वाजलेत। आत्ता त्याचं पॅकअप झालंय, त्यामुळे त्याचं म्हणणं आहे आता मी इथेच जेवतो आणि घरीच येतो। तर आता बघूया घरी आल्यानंतर काही प्रोग्राम ठरतोय का, तो आता घरी आल्यानंतर एक डुलकी घेतो म्हणून झोपतोय आणि डायरेक्ट 7च वाजतायत। तर आता काय काय होणार आहे, दिवस जो काय उरलाय त्यात बघूया। आणि परवा प्रयोग आला, एकांनी नॉमटॅस्टिक बनाना ओट्स कुकीज असं दिलंय, दाखवते। तर आता चहा बरोबर हे एक बिस्किट खाण्यात येणार आहे। तर चहा बरोबर आता हे बिस्किट खाण्यात येणार आहे। चहा बरोबर मला एक बिस्किट लागतंच, म्हणजे कितीही डाएट असू दे, कुठलाही डाएट प्लॅन असू दे, पण दुपारच्या चहा बरोबर बुडवून एक बिस्किट सुख असतं।
मला आता खूप कंटाळा आलाय, कारण सगळं करून झालंय, चहा पिऊन झालाय, झोपून झालंय, सगळी कामं झाली आहेत. आणि आता ठरलं होतं ना बाहेर जायचं आहे, म्हणजे एक माइंडसेट होता की आता तयार व्हायचं आहे आणि बाहेर जायचं आहे, पण ते घडत नाही आहे म्हटल्यावर मग सगळ्याच गोष्टींचा कंटाळा आलाय. खरं तर एक साडी आहे माझ्याकडे ज्याचं कोलॅब शूट करायचं आहे, म्हणजे कोलॅबमधली साडी त्याचं शूट करायचं आहे, पण आता तयार व्हायचं सुद्धा कंटाळा आलाय. काय करावं? मी म्हटल्याप्रमाणे साहेब आल्यानंतर आता थोडेसे लुडकलेले आहेत. डुलकी घेणार आहेत की नाही माहीत नाही, पण लंच डेटला जाणार असं मी म्हटलं होतं. तर आता तू आलाच आहेस एवढ्या उशीर. हां, तर डिनर बिनर काही 7 वाजता नसतं. असं झालंय. तर आजचा दिवस संपत आलाय आणि काहीच घडलं नाहीये. म्हणजे वाटत होतं असं खूप काही काही छान घडेल, कुठेतरी बाहेर जाऊ आणि ते तुमच्याबरोबर शेअर करता येईल, पण समाऊ आवीचं शूटिंग उशिरा संपलं, तो आला आणि आता तो कंटाळला, त्यामुळे आता तसं काही घडणार नाहीये. पण मला वाटतं असे काही काही दिवस असतात की जे छान घरात राहून आराम करायचे असतात, जे कंपल्सरी आपल्याला आराम करायला लावतात जबरदस्तीने, आणि त्याचा फायदाही होतो. जरा थकलेले असतो आपण तर जरा आरामही होतो. आता उद्यापासून परत नव्या जोशाने नवीन कामं करायला सुरुवात करेन. काही कोलॅब्स आहेत, काही शूट्स करायचे आहेत ती करून टाकेन, झाडांचं काही छोटं मोठं काम आहे ते करून टाकेन. पण आता आजच्या या दिवसात पुढे काही घडेल असं वाटत नाही, सो थांबते. भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.